नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आपल्या मिश्रा तोडकर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, बघू शकतोय आता पावसाळा संपलेला आहे। नोव्हेंबर एंडिंग, आज 26/11/2024 रोजी आपण हा व्हिडिओ बघतोय। तर आफ्टर रेनी सीझन म्हणजे पावसाळा संपल्यानंतर आपल्याकडं जे काम चालू होतं ते महत्त्वाचं म्हणजे मुद्दा असतो की पुढच्या जूनची तयारी चालू असते। त्याचाच आता हा पार्ट आहे, त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहे। आणि शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या ह्या चॅनलवर आपल्या जी नर्सरी आहे, आपली ही नर्सरी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरामध्ये 40 वर्ष जुनी सर्वात मोठी सर्वात जुनी अशी नर्सरी आहे। शासन मान्यता नर्सरी आहे। खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी अशी ही नर्सरी आहे। तर आता जास्त वेळ न घालवता आपण ह्या कामाबद्दल बोलणार आहे। तर हे जे काम चालू आहे ते आता अर्थातच रिबॅगिंगचं काम चालू आहे। पुढं आपल्याला दिसत असेल तिथंसुद्धा आपण जाणार आहे। सध्या आपण जी काल रिबॅगिंग जी रोपं केलेली आहेत ती बघतोय, आणि त्यानंतर आज जे काम चालू आहे तिकडंसुद्धा जाणार आहे। सेम प्लॉट आहे, काम हे टप्प्याटप्प्यानं चालू असते, एका दिवशी सगळं काम पूर्ण होत नसते। तर आता ह्या कामाचं स्वरूप असं आहे की जी आपली 4 वर्षाची 60 किलोच्या बॅगमधली जे प्लांट्स आहेत, 40, 50, 60 असे वेगवेगळ्या साईजमध्ये प्लांट्स असतात अवेलेबल। ते मोठ्या बॅगला म्हणजे 30 बॅगला म्हणजे 150 किलोच्या बॅगला आपण टाकायचं हे काम चालू आहे। आता आपल्याकडे कसं आहे की आंबा म्हणा किंवा कोणतंही फळझाड म्हणा किंवा कोणतंही झाड म्हणा, हे सुरुवातीला 6 ते 8 महिन्याचं रोप तयार होत असतं। अर्धा किलो, 1 किलो किंवा कोण अर्धा लिटर, 1 लिटरसुद्धा आपण काही शेतकरी म्हणतात, पिशवी म्हणतो आहे, कोण पन्नी, बॅग, असं जे काय असतं त्याच्यामध्ये ते बनवलं जातं। आणि त्यानंतर जसं जसं झाडाची साईज वाढेल किंवा जसं जसा ग्रोथ वाढेल किंवा जसं जसं वय वाढेल त्या पद्धतीनं झाड हे वेगवेगळ्या बॅगेमध्ये रिबॅगिंग केलं जातं। आणि त्यामुळं एकतर रोप तयार करायचं काम आपण स्वतः करतो, आणि बॅगिंग रिबॅगिंग हे सुद्धा स्वतः केल्यामुळं रोपं शेतकऱ्यांना गॅरंटेड मिळतात। आणि गॅरंटीबरोबरच रोपं ही वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध असतात। आता बघू शकतो आपण इकडं, आता आपण पुढं जो प्लॉट दिसतोय तिथं ही अशी 60 किलोच्या बॅगमधले प्लांट्स आहेत, आणि ते आपण आता हे 150 किलोच्या बॅगमध्ये शिफ्ट करतो आहे। आता इकडून इकडं जर बघितलं पूर्ण हा प्लॉट, तर हा काल रिबॅगिंग झालेला प्लॉट आहे। आणि आज आपण बघू शकतो आता रिबॅगिंगचे सुद्धा आपले बरेच व्हिडिओ आहेत, तुम्ही पाहिले असतील। तर त्या पद्धतीनं हे असं ठराविक डिस्टन्स ठेवून, ठराविक 2 ओळीमध्ये अंतर ठेवून असं बघू शकतो आपण की हे रिबॅगिंग केलं जातं। आता हे रिबॅगिंग केल्यानंतर याला पाणी दिलं जातं, ड्रीप केली जाते, खत पाण्याचं नियोजन असतं। आणि आत्तासुद्धा ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की हे असं खतयुक्त माती भरलेली असते, त्यामुळं झाडाला ग्रोथ व्हायला मदत होते। आता ही आमची बघू शकतो ही टीम आहे। अशा पद्धतीनं जवळजवळ इथं आता एक 7-8 लोक काम करत आहेत। अशा पद्धतीनं नियोजन चालू आहे। अशा पद्धतीनं हे खतयुक्त माती आणि गारा बनवलेला आहे, अशा भरून पाट्या भरून बॅगेमध्ये अर्धी बॅग भरून बघू शकतो आपण। अशा पद्धतीनं रोप ठेवलं जातं पिशवी काढून, जसं आपण झाडं जमिनीमध्ये लावतो त्या पद्धतीनंच हे पण नियोजन असतं। आणि त्यानंतर वरून अशी ही माती कंप्लीट केली जाते। खचणे एक प्रकार असतो त्याच्यामध्ये, म्हणजे थोडक्यात पूर्णपणे घट्ट माती बसवण्याचं काम केलं जातं। आणि अशा प्रकारे हे काम चालू असतं। आता हे आमच्या नर्सरीमध्ये आता वेगवेगळ्या प्लॉटवर हे काम चालू आहे। आता आपण नर्सरीच्या एकदम टोकाला जो आपण DPचा माळा मी म्हणतो, आता जे शेतकरी आपल्या नर्सरीवर आलेले आहेत त्यांना हे रिमाइंड होईल की DPच्या माळाला आपण जे लास्टला मोठी झाडं बघायला आलो होतो, किंवा आता जे नवीन शेतकरी येणार आहेत ते बघू शकतात हा आपला प्लॉट लाईव्हसुद्धा। तर अशा पद्धतीनं आता ह्या प्लॉटवर आलेलो आहे। आणि असं आपलं नर्सरीमध्ये बऱ्याच ठिकाणी हे बॅगिंग रिबॅगिंगचं काम चालू आहे, त्यामध्ये छोटी मोठी रोपांचं काम चालू आहे। तसेच 1-2-3 गाड्या लोडिंगसुद्धा चालू आहेत। आता काल नाशिकचं मोठं लोडिंग झालं, त्यानंतर त्याच्या आधीसुद्धा आपल्याला नगर, जालना या भागासाठी लोडिंग झालेलं आहे। तर हे लोडिंगबरोबरच इतर कामं किंवा इतरसुद्धा आपलं हे नर्सरीमध्ये चालू असते। तर अशा पद्धतीनं आपलं हे काम चालू आहे। आता शेतकरी मित्रांना कोणत्याही प्रकारचं लागवड करायची असेल तर त्यांनी खाली आपला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे,
त्यावर कॉल करायचा आहे, सविस्तर माहिती घ्या. ऑनलाईन बुकिंग करू शकताय किंवा येऊन स्वतः व्हिजिट करूनसुद्धा नियोजन करू शकताय. आता ज्या शेतकऱ्यांना जून 2025 नंतर किंवा म्हणजे 2025च्या सीझनमध्ये ज्यांना लागवड करायची आहे ते सुद्धा आत्ता येऊन बुकिंग करत असतात. आज आपल्याकडे आता वाशिम रिसोडवरून सुद्धा शेतकरी आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं ऑल महाराष्ट्रातून आपल्याकडे हे शेतकरी येत असतात आणि बुकिंग आपलं करून ठेवत असतात. तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकताय आणि त्वरित रोपंसुद्धा लावू शकताय. 12 महिने लागवडी असतात. पाण्याची सोय असेल तर कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन आपण करू शकतो आहे. आता फक्त एक कामाचा हा भाग आहे, तो दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला होता. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय डिटेल एवढी काय दुसरी घेणार नाही आहे. फक्त ह्या आंब्याची प्लांट्स आहेत आणि ते कशी लहान बॅगेतून मोठ्या बॅगेमध्ये आपण शिफ्ट करतो, कसं नियोजन आपल्या नर्सरीमध्ये चालतं हे थोडक्यात आपण बघितलेलं आहे. तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा इतरांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचा लाईक, शेअर, सबस्क्राईबचं प्रोत्साहन वाढवत असतो आहे आणि तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळं आपला चॅनल मॉनिटाईजसुद्धा झालेला आहे किंवा एक 7,500-8,000 हजार आपले सबस्क्रायबरसुद्धा कंप्लीट झालेले आहेत. तर असाच आपला प्रतिसाद मिळत राहो आणि कोणती तुमची शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकताय किंवा शंका जर काय मोठी असेल तर तुम्ही कॉलसुद्धा डायरेक्ट करू शकताय. तरी जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.